नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर सकाळचे वाजलेत 8 आणि मनी माऊ आलेले आहे। माऊला आज दूध देण्याच्या आधी आपण देऊया चीज, कारण चीज आता माऊसाठीच आहे, घरी कोणी खाणार नाही त्याला। तर माऊ खातीये चीज, तोपर्यंत आपण आता आपलं आवरू, मस्त आंघोळ वगैरे करू आणि मग बघूया माऊ जर गेली तर ठीक, नाही गेली तर तिला दूध देऊया। तर चला फ्रेश होऊयात। आंघोळ वगैरे करून आलो, फ्रेश झालो। माऊ अजून वाटच बघते, तिचं काही पोट भरलेलं नाही आहे, तिला आपण दूध देऊयात। तर मित्रांनो, सकाळचे वाजले 9:30 आणि आपण आता आलेलो आहोत अगरबत्ती दुकानवरती। आजचं वातावरण फार विचित्र आहे, धुकं आहे एकदम, आणि थंडी पण थोडीशी वाढलेली आहे। समोर आहे सुविधा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि इकडे आहे चांदवडचं बस स्टँड। चलो खोलते हे दुकान। तर भरूया आता इलेक्ट्रिसिटीचे बिल। अजून एक बाकी आहे, ते पण भरू। दोन्ही लाईट बिल भरले गेले, आता टेन्शन नाही। चांदवड नगर परिषद स्वच्छता मोहीम, प्रत्येक 15 दिवसाला पूर्ण गाव स्वच्छ होत राहतं। हे आहेत साहेब, आणि हे पण बघा चकाचक एकदम गाव। प्रत्येक आठवड्याला अशी स्वच्छता होत असते। सोमवारचा बाजार असतो आणि त्यानंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार कॉलनी परिसरात पण स्वच्छता होते, आणि आमच्या दुकानांसमोर तर रोज सकाळी झाडू मारला जातो। असं चांदवड नगर परिषदचं काम समाधानकारक आहे। उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कमी पाहिला, कसा राहिला। पन्नासची भेळ, 50चा भत्ता। एक वाजता आलोय आपण घरी, आणि तब्बल 2 महिन्यानंतर बाबा उठून बसलेले आहेत आणि बसून जेवण करतायत। आजीचा भरपूर लोड कमी झाला आहे। आजी कावर बसली जवळ आज? थोडासा आधार, एकमेकाचा आधार आहे ना ते। बरोबर। तर मित्रांनो, 1 वाजलेला आहे, आपण दुकानावरून आलो घरी, आणि खूप चांगली प्रगती, व्हेरी गुड। भत्ता किंवा भेळ आणली, द्यायची तर द्या बाबांना। देऊ आता लगेच, 1-2 घास खा त्याच्या। आहा, 5:30 वाजलेत आणि बाबा आता एक्सरसाइज करतायत। बाबा करून दाखवा। करा वर पाय, करा वर हात, वर दोन्ही हात वर करा, करा पाय हलवा। चालेल, चांगलं आहे, एकदम भारी। बाबा उठून बसताय आता, मस्त समाधानकारक आहे आता। उठून जेवण केलंय आज। मित्रांनो, 3 वाजता घरातून निघाला होता प्रतीक, आणि मग बराच 6-6 वाजता झाले, आलेला नाहीये। मग मी आणि आदेश त्याला बघायला आलो होतो। तर तो मित्रांसोबत इकडे विठ्ठल मंदिराकडे क्रिकेट खेळतोय। एवढ्या 3 वाजेपासून 6 वाजेपर्यंत पाणी पण नाही पिलाय तो, तसं खेळण्याचं वेळ राहतं। चला आपण जाऊया दुकानवरती आता। तर मित्रांनो, 8 वाजलेत आणि फ्रेश असे केळीचे वेपर्स आलेत आपल्याला चोपड्यावरनं। 1 किलो क्वांटिटी, आजी, बाबा, मी, प्रीती आणि पोरांसाठी। यावेळेला आपण तिखटने मागवले, फक्त खारे मागवलेले आहेत। तिखटने थोडंसं मागच्या वेळेला पोरांना त्रास झाला होता। आणि जवळपास 8 वाजलेले आहेत, अजून 15-20 मिनटं बसूया दुकानवर, मग जाऊया घराकडे। एक गेम झाला, मी दुकान बंद करून घरी चाललो होतो। इकडे आपलं घर आहे, आणि मग इकडे 100 रुपये जोडी, 100 रुपये जोडी असं माईकवर चालू होतं, आणि मी खूप आनंदात घरी गेलो। यांना स्वयंपाक चालू होता, त्यांना पटकन म्हटलं चला 100 रुपये जोडी आहे। इकडे आल्यावर असा पचका झाला। 100 रुपये जोडी 2 उश्या आहेत, 350 रुपये जोडी बेडशीट आहे, आणि 350 रुपये जोडी पडदे आहेत।
तर मग आता मॅडमचं असं म्हणणं आहे का आहे आपल्याकडे काही पैसे घालण्यात मजा नाही. तर कधी कधी असं होतं ऐकताना व्यवस्थित ऐकायचं नाहीतर वेळ वाया जातो. सर आपला काय आहे? भरपूर क्रिकेट खेळले आज. ओके तर जायचं घराकडे. हा ना सरांना जेवायला बस घरी जायचं. चलो ओके भूक लागली 8:30 झाले. तर मित्रांनो 9:15 वाजलेले आहेत. आता जायचं आहे फिरायला थोडं वॉक घ्यायला. भांडे संपले की मग रोजचं रुटीन ठरलेलं असतं. आणि बघा मुलं खेळत आहेत बुद्धिबळ. दादा ते आता जागतिक विश्वविजेता झाला आपला भारताचा मुलगा. त्याचं काय नाव आहे रे? गुकेश. काय दीदी? डी गुकेश. बरोबर. हे आधी पण खेळायचे मुलं पण आता एवढ्या 8-10 दिवसात जरा रोज जास्त खेळायला लागले कारण जास्त मनावर घेतलं ते. नाही पण ते आता सर्व देशांना हरवून आपल्या देशाचा एक सुपुत्र विश्वविजेता झाला ना विश्वनाथ आनंद नंतर. हां इन्स्पायर झाले. राईट. कोण जिंकतं रे जास्त करून? अरे वा गुड गर्ल. टेम्पो ट्रॅव्हलरची शूटिंग झाली आणि आपण आलो वैष्णवी वडापाव अँड चहा सेंटरला शेकोडी शेकायला. चालू आहे संपत आली आहे बऱ्यापैकी. बर चालतंय. जाधव कंपनी काय लय रिलॅक्स बसली आज. आम्ही पान खाऊन आलो स्टँड. बाबा बाबा मसाला पान. नाही लाडक्या बहिणीचे पैसे आले वाटतं त्याच्यामुळेच मसाला पान बिन. आमच्या नशिबी थोडी मसाला पान. विठ्ठला पांडुरंगा कसं व्हायचं रे या गरीबाचं. ओ क्रिकेटर. तर ही आहे पूर्वा दिदी. हा आहे प्रतीक दादा. आणि आता आम्ही गेलो होतो शेकोटी शेकायला. आता जाऊयात घराकडे. तर आजचा दिवस खूप छान होता. आज काही कुठे आपण बाहेर गेलो नाही. अगरबत्ती दुकान आणि घर. बाबांमध्ये खूप सुधारणा आहे. बाबा दोनही वेळेला उठून बसले. बसून जेवण केलं. थोडंसं उभं राहण्याचा प्रयत्न केला तर फार छान. 1-2 दिवस बघू नाही तर मग पुन्हा त्या मॅडमांना बोलून घेऊ. त्यांचा ते व्यायाम घेतील. त्यांच्याकडे काहीतरी मशीन आहे ॲक्युपंक्चरचं. आणि बाबांना प्रोटीन पावडर वगैरे चालू आहे. गोळ्या पण व्यवस्थित चालू आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय गुड नाईट. तर आपण आता फिरून आलो आहे आणि आपण मगाशी आणलं होतं 2 लिटर दूध. ते ठेवूया तापत आणि थोडंसं पिऊ पण आपण. जनरली हे काम प्रतीक दादाकडे आहे पण आज थोडं जास्त दूध आहे आणि उगाच सांडून जाईल त्यापेक्षा आपण करूयात. चलो करते दूध को. दूध का टँकर करते हैं खाली. ला 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 ला. दूध पिण्यामध्ये जी मजा आहे ती चहा पिण्यात नाही. पण झालं दूध पिलं का सर्दी होऊन जाते यार मला. हाय चला देवा. माऊला ठेवू का थोडंसं प्युअर 1 मिनटावर का. माऊला तर मित्रांनो हे आहे आपल्या माऊचं दूध आणि ते ठेवू आपण आता फ्रीजमध्ये. आणि इथे ठेवूया आपण गॅसचं कवर आणि एन्ना रास्कला. हे मला मोहात पाडेल. हे